नमस्कार मित्रांनो, मी अमेय, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे जी असं. टुडे वी आर हेडिंग टुवर्ड्स अन अननोन डेस्टिनेशन. ॲक्च्युली प्लॅन काहीच नाही आहे, सहज संडे आहे म्हणून बाईक काढली आणि निघालेलो आहोत. सण असल्या कारणाने आपण कुठे जास्त लांब जाणार नाही आहे. नाहीतर माझ्याबरोबर आज ओमकार पण आहे इथे, दिसला नसेल तुम्हाला बहुतेक कॅमेरामध्ये. ओमकार पण आहे माझ्याबरोबर इकडे. आणि आमचा प्लॅन होता, पण म्हटलं दिवाली है तो दूर जाके मतलब नहीं, फैमिली के साथ थोड़ा टाइम स्पेंड करना चाहिए. तो बस संडे है, बाइक निकाले और निकल गए. तर ओमकार मला सांगतोय की आपण जाता जाता जर कुठे आपल्याला स्पॉट दिसले तर आपण तिकडे थांबून शॉर्ट्स वगैरे घेऊया. तर बघूया कुठला काही चांगला स्पॉट भेटतो तर तिकडे आपले NS के साथ कुछ वीडियो शूटिंग करते. डॉगेश भाई का आक्रमण हो रहा है बेचारे पे. हे भाई इथे जे राईटला आहे ना, राईटला पुढे लेफ्ट जाऊन तिकडे जातो. माहिती आहे तुला ते? आपण एकदा जात होतो माहिती आहे ना, एंट्री नव्हती भेटली. राईट लेफ्ट टू राईटला नाही जाऊ शकत कुठून, या साईडला नाही जाऊ शकत. लेफ्टला जा, तिकडे गोदरेज कॉलनी आहे. मग ते कॉलनीमध्ये नाही भेटत जायला. हा माझा डेलीचा जॉबचा रूट है. आज कुछ अलग फील हो रहा है क्योंकि दिमाग ने ऑलरेडी सोचा है कि आज हम लोग घूमने जा रहे हैं, तो जॉब का ख्याल 1% भी नहीं है फ़िलहाल के लिए. A long time back I was an part of the bikers group that was the Avengers. तभी ड्यूरिंग दॅट टाइम आय रिमेंबर की या सायकलवाल्यांना बघून आठवलं की मी ना यांचा मार्शल बनलेलो. आणि यांची राईड स्टार्ट झालेली फ्रॉम ठाणे टू नाशिक. इथपर्यंत आपण मार्शल केलेलं बायकर्स बरोबर. आणि ट्रस्ट मी काही एवढे तरबेज आहेत त्यामध्ये की वी कांट इवन इमॅजिन. म्हणजे इतकी मोठी राईड म्हटल्यावरती इट वॉज मोर दॅन 100 किलोमीटर्स. सर्व प्रोफेशनलच होते. लास्ट टाइम इथे गेलेला शूट. आपण इकडे थांबलेलो आहोत आणि सी ओमकार ट्राइंग टू गॅच सम ब्युटिफुल शॉट्स ऑफ अ बेब. येस येस ओमकार, कंटिन्यू. वहाँ पे एक मर्सिडीज था लेफ्ट हैंड साइड में, कचरे में धूल खा रहा था बेचारा. ये मेरे राइट हैंड साइड में देखो, यहाँ पे भी एक मर्सिडीज है, मेबैक, धूल खाते हुए. इसका एक सरल सादा उदाहरण कि आप कितने भी अच्छे हो लेकिन अगर आप गलत जगह पे हो तो आपकी कोई वैल्यू नहीं है. स्वतः चॅनलचे मालक करता धरता शूटिंगवर उतरलेत. हे मला फोन आला. हॅलो, हे जाशील का तिकडे? ज्या प्रकारे तुझी मुवमेंट चालू आहे त्या प्रकारे तुझं तोंड दिसत नाही. व्हॉट क्रिएटिव्ह आयडिया इस. अरे अडकला, अरे ये ना मोबाईलच बाहेर. सो वी आर समवेअर इन भांडूप. मस्त शांत ठिकाण आहे. पुढे खाडी आहे आणि कुठली तरी कंपनी आहे. जे इकडे लोकल आहेत आम्ही त्यांना विचारलेलं. एवढं मुंबईत एवढी झाडं झुडपं आहे? आहे. नाही नाही,
डायलॉग मारतोस डायलॉग. अरे पूर्ण जंगलच वाटतं. मी पण तेच म्हटलं ना, तर तू माझीच उडवायला. ओमकार आता जस्ट सहजासहजी बोलून गेलं की लाईफमध्ये एकदम चिल राहायचं, जेवढं आत्ता आपण आहोत तसं. तर त्या सेंटेन्स मागे मला खूप विचार पडला की येस, मी ह्या रोडने दररोज जातो आणि दररोज येणं जाणं असतं. हा सर्व्हिस रोड पण आपण कधीतरी पकडतो. आणि तेव्हा असं डोक्यामध्ये नसतं, कधी माइंड फ्री नसतं, काही ना काही चालू असतं. घरी जायचंय, घरी जायचे आहेत, इतर कामं आहेत, काही ना काही, म्हणजे ते बॅक ऑफ द माइंड समवेअर काही ना काही छोटं मोठं असतंच. पण आज बघा ना, योगायोग कसं आहे, रोड पण तोच आहे, गाडी तीच आहे, फक्त खांद्यावरती बॅग नाही आहे आणि फॉर्मल कपडे नाही आहेत बस. बाकी मनामध्ये काही चाललेलं नाही आहे, डोक्यामध्ये कसला विचार नाही आहे. एकदम हात वगैरे सोडून कमी स्पीडवरती आपली लेफ्ट लेन पकडून चाललं आहे, कसला विचार न करता. मी वॉन्ट्स टू डू अ मोटो व्लॉगिंग. तर मी आता थांबतोय, गाडी तो चालवेल. ऑडी देखो भाई, येल्लो कलर्ड. आणि तो आता टाइम प्लॅन. अरे मोटो व्लॉगिंग करणार आहे. पुढे सर्व्हिस रोडला जा. चला ना अभी. नाही अरे, तू बोला पण पुढे सर्व्हिस रोडला जा. नाही बसलास तू, सिरियस आहेस तू? तर नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन बोललो काहीतरी करूया, म्हणून मग थोडीशी बोललो बाईक घेऊया म्हणजे थोडीशी चालवायला घेऊया. तर काही चुकलं बुकलं तर आधीच माफ करा, काही बोलू शकत नाही. नवीन आहे आम्ही या फील्डमध्ये, बरोबर ना. आणि आज वातावरण पण थोडंसं हे शांत आहे, म्हणजे जास्त ऊन पण नाही. तसे 9:15 झाले, ऊन तर नाही, पण गरमी आजकाल खूप वाढली आहे. भेंडी दुपारी एवढं तापतं की खूप बोलू नाही शकत आपण त्याच्यावर. काय शेट सिग्नल लागला, फॉलो द रूल्स, काय करू शकत नाही आता. हे काय करतात ते? हा कोणता योगा? ओ सॉरी, स्ट्रेचिंग बोलतात का त्याला? हे उडवणार बघा. आम्ही एकतर नवीन चालवतो आणि तू कॉन्फिडन्स देतोयस मला, चांगली गोष्ट आहे, पण माणसाला स्वतःकडून यायला पाहिजे ना कॉन्फिडन्स. एक नंबर, थँक्यू मला दिल्याबद्दल. एकतर आम्ही नवशिकी आहोत, म्हणजे चालवतो नाही म्हटलंच नाही, पण तरी पण थोडीशी भीती वाटतेच ना माणसाला. आजचा व्लॉग इथेच संपूया, म्हणजे भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर चला, गुड बाय, टेक केअर आणि सेफ राईड. आणि बघू आता पुढे, तसा प्लॅन तर आहे एक पुढच्या नेक्स्ट विकेंडला, तर तो बघूया कसं काय होतं आहे ते. आणि असे आडवे जातात ना, त्यांचा राग येतो. मध्ये एक तर इंडिकेटर नाही दाखवत, काय नाही दाखवत. आणि चला, टेक केअर, गुड बाय, शब्बा खैर.